झाल्या, बहिणी झाल्या, त्यांची मुलं झाली. तर या सगळ्यांच्या या गोतावळ्यामध्ये अनेक वेळेला तुम्ही सगळेजण एकत्रित आलेले, अनेक लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये आपण एकत्रित झालेलो. आता बघा, सुरुवातीलाच बोलताना मी म्हणालो की आपण आता कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, तरी सुद्धा आपण एकमेकाचा जिव्हाळा असणं खूप गरजेचं आहे. आणि हे दोघं जण असे आहेत की यांनी सामाजिक काम पण केलेलं, धार्मिक काम पण केलेलं. सोलापूरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दादांचं काम, धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम दादाने त्या ठिकाणी केलं. अनेक लोकांना घडवलेलं, अनेक लोकांना सपोर्ट केलेला. मद्रे गावाजवळ त्या ठिकाणी एक स्कूल पण उभा करण्याचं काम दादांच्या प्रयत्नातून झालेलं. त्यांनी ग्रुप पण बनवला होता आणि ती स्कूल चालू आहे त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे दादाचा तिथं खूप मोठा भाग पण आहे, वाटा पण आहे. त्या जमिनीमध्ये आहे, शाळेमध्ये आहे, मार्गदर्शनामध्ये आहे. हे सगळे मान्य करतात. मी जवळून पाहिलेलं. मी पण बऱ्याच वर्ष लहानपणापासून मी त्यांना ओळखतो, त्यांच्या सानिध्यात आहे आणि त्यांनी मला बरंच मार्गदर्शन केलं. मग अशा अनेक लोकांना घडवणारे हे दोघं जण आहेत. त्याचा त्याग पण तेवढाच महत्वाचा आहे. त्यांची जी मुलं आहेत, यामध्ये सगळ्यात मोठा मुलगा राजन आहे, त्यानंतर अभिजित आहे आणि हर्षवर्धन आहे. ही 3 मुलं आहेत. आणि ही दोघं अशा आहेत की फक्त मुलंच नाही, तर त्यांच्या परिवाराच्या आणखीन बाह्य जे लोक आहेत त्यांना सुद्धा घडवण्याचं या लोकांनी काम केलं. आता तुम्हाला माहित नाही, मला काही गोष्टी माहित आहेत म्हणून मी तुम्हाला व्यक्त करत आहे. म्हणजे त्यांचं स्वतःच्या मुलांना तर वाढवलं, पण बाकीची जी त्यांची परिसर आहे, त्याचा जो काही नात्यांचा जो काही गोतावळा आहे, त्या मुलांना सुद्धा त्यांनी मोठे केले. मी जेव्हा सुरुवातीला जायचो तेव्हा जो ड्रायव्हर होता, काय नाव तुम्ही विसरले थोडंसं, सुशांत म्हणजे दादा मला खूप सांगायचे, त्याला पुण्याला घेऊन जा, त्याला हे करा. मग मी त्याला पुण्याला आणलं. इतकं परिवर्तन झालं की मला वाटतं आता काही तर तो बाहेर देशामध्ये आता जॉबसाठी गेलेला. तर दादा बसून गप्प बसायचे नाही. भावांकडे लक्ष, आईकडे तर लक्ष होतं, आईजवळच होते, त्यांच्याजवळ होते, आईजवळच असायची. आणि मग हे सगळं तुम्ही जे पाहता की या लोकांनी खूप पुण्य कमवलेलं आहे. म्हणजे त्यांची नावं आजही निघतात, आज त्यांना आठवण करतात. त्याचं कोण कोणाला आठवण करतं, नाही करत कोण, परंतु आज त्यांना आठवण केली जाते. त्याचं कारण आहे की त्यांचं कार्य चांगलं आपल्या वाघमाऱ्या कुटुंबियासाठी आहेच आहे. बाकी आणखीन बरेच नातवंड किंवा बाह्य समाजाबद्दल खूप त्यांचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहता की मी कधी कधी घरी जायचो आणि त्यांना असं पुढं मुलांशी गप्पा मारायचो किंवा काहीतरी बोलत असत. तेव्हा मी हर्षवर्धन तेव्हा लहान होते ना, तेव्हा मी तेव्हा भविष्यवाणी केली की तुम्हाला सांभाळणारा मुलगा कोण असेल तर हर्षवर्धन. त्यावेळेला मी सांगितलं. आणि आपण पाहताच की हर्षवर्धन दादांना इतका चांगला सांभाळतात ते खूप छान. आपण सगळ्यांनीच काय, आता ठीक आहे, राजांना काही वेळ नसेल किंवा दुसरा हिरो, मी त्याला हिरो म्हणायचे, त्याला म्हणायचं, मी त्याला सांगितलं की तू सिनेमामध्ये भरती होती त्यावेळेला, त्याच्यामध्ये ते सगळे गुण दिसायचे मला, है ना. तर या ठिकाणी हे सगळी 3 मुले जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे आहेत म्हणून आपण आहोत, यांच्यामुळे आपण आहोत. ही कृतज्ञता आपण कधी व्यक्त करत राहायचं, सातत्याने आपल्या मनातून तो भाव व्यक्त झाला पाहिजे. मला वाटतं अनिल विषयी तर खूप दादा बोलायचे, मला सांगायचे माझा भाव असा आहे, माझा भाव तसा आहे. मला तो कुमट्या नाक्याला तुम्ही असताना तर खूप सांगायचे, खूप तुमच्याशी स्तुती करायची, शाळेच्या बाबतीत स्तुती करायची. तर तुम्ही जे सगळे जे वाघमारे कुटुंबीय, कदम कुटुंबीय, जे काही नातेवाईक तुम्ही सगळे आहात ना, एकमेकाच्या जवळ यायचं. पैसा महत्वाचा नाही, धनसंपत्ती महत्वाचं नाही, हे सगळं इथंच ठेवून जायचं. सगळं इथंच ठेवलं का आपण निघून जाणार, मरणार आहोत. आज जाऊ दे आपण जाणार, काय घेऊन जाणार आहोत.
आणि म्हणून एक आहे, एकमेकाला जवळ करणं, एकमेकाला सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहता की हे जे दोघेजण आहेत, या दोघांनी त्यावेळेला खूप लोकांना मार्गदर्शन, मलाही त्यांनीच मार्गदर्शन दिलं, अनेक प्रकारची मदत त्यांनी मला केली. म्हणून आज मी त्यांना कधी सोडत नाही, येऊन भेटणारच. तर आपण सगळेजण आज जे कार्यक्रमाला आलो, त्या कार्यक्रमाचं एक निमित्त मात्र आहे. त्यांना सगळ्यांना भेटायचं होतं, बोलवायचं होतं, सगळ्यांची हितगुज करायचं होतं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा त्यातला पॉईंट्स आहे. धन महत्त्वाचं नाही, पैसा महत्त्वाचा नाही, प्रॉपर्टी महत्त्वाची नाही, तुमच्या आतील जे प्रेम आहे ना ते खूप महत्त्वाचं. आणि मी आजच्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धनला धन्यवाद देईन की हर्षवर्धनने आपल्या आई वडिलांना खूप छान. आजचं पूर्ण नियोजन कार्यक्रमाचं मला किती दिवस पाठीमागे झालं. मी रायपूरला पण गेलो भेटायला, ते स्वतःहून मला बोलत पण ते या ते दादा तर बोलवायचेच. आणि मी आज नाशिकमध्ये पण आलो आणि आज तुम्ही आज सगळे जे पाहता ना तर पूर्ण हर्षवर्धनमुळे, हा हर्षवर्धननी चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केला, गेट टुगेदर केलं. दादा आणि अक्कांना सगळ्यांचे चेहरे, सगळ्यांना आपण आपुलकीने भेटायला आलो. याच्यापैकी धन संपत्ती प्रॉपर्टी व्यवसाय नाही, एवढं लक्षात ठेवा. तर मी जास्त बोलणार नाही. अक्का आणि दादांना माझ्या मनापासून आशीर्वाद आहेच आणि आशीर्वाद देईन की त्यांचं आयुष्य भरभराटी जावं, अजून त्यांना तब्येत त्यांची चांगली राहो, व्यवस्थित राहो, त्याचं आयुष्य वाढणारच आहे, त्याच्याकडे पुण्य आहे, भरपूर पुण्य. आणि हर्षवर्धन सारखे त्याच्याकडे मजबूत असा मुलगा त्यांच्या पाठीमागे, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. आहेत आणि राजन आहे, अभिजित आहे, हे सगळे तर आहेतच आहे. तुम्ही सगळे, अनिल आहे, भाऊ आहे, सगळे आहेत. तुम्ही सगळ्यांनी एक मात्र एकोपाने राहा, एका ग्रुपने राहा, सगळ्यांनी एकमेकांना लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी माणूस जेव्हा प्रवास करत असतो, येत असतो, काही ना काही खटकत असतं, काही ना काही वादविवाद होत असतं, सगळं होतं. ते धरून बसायचं नसतं, ते सोडता आलं पाहिजे. या आपण एवढं बघत नाही की समजा 10 गोष्टी आपण बघत नाही, एक गोष्टच बघून बसतो. आपल्याला निगेटिव्ह गोष्ट बघून म्हणायला लागते, पण माझ्यासाठी त्या व्यक्तीने काय केलं असेल, या माणसाने काय केलं असेल हे बघायला नको. आपण अक्काने काय केलं असेल, फक्त एकच गोष्ट बघायची आणि आपण हे करायचं. आता ते जॉबला नाही, दोघंही नाही. आता सगळं मुलं त्यांना सांभाळतात ना, पण तेव्हा जॉबला असताना कोणाला सोडलं का त्यांनी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते तुम्ही तर अनुभवलंय, मी अनुभवलंय म्हणून तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम सगळ्यात महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला बोलण्यासाठी, दादांना आणि अक्काला शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला बोलवलं, तुम्ही यायचं. मी माझं काम केलेलं आहे, माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे आहेत. ठीक आहे, तुम्ही शांतपणे ऐकला, धन्यवाद, थँक्यू.